खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली असून झालेल्या नुकसानीची खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी 9 जुलै रोजी खारेपाटण बाजारपेठेत नुकसानग्रस्त भागाची भेट घेऊन संवाद साधला। खारेपाटण भागात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाला सांगून लवकरच मिळवून देईन। त्याचबरोबर सुक नदीचे पाणी या भागात येऊ नये, या नदीचा गाळ काढण्यात येईल आणि धरणाचे पाणी सोडण्या अगोदर पूर्वसूचना देण्यात येईल, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली। यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, सूर्यकांत भालेकर, धनश्री ढेकणे, मनाली होनाळे, किरण करले, क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार, अमिषा गुरव, जयदीप देसाई, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्राजल कुबल, सुधीर कुबल, राजू वरुणकर, शेखर शिंदे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। जरा पाणी कुठपर्यंत येत आहे? पाणी इथपर्यंत आलेला पाणी सर वाढलं कसं पाहिजे, अकोणे भूम धरण आहे न सांगता पाणी सोडलं, न सांगता पाणी धरणाचं सोडलं, त्यामुळे 1 तासात पाणी सगळं वाढलं ना, काहीच हालचाल करता मिळाली। कपडे संध्याकाळ होती, संध्याकाळमुळे पाणी शिरल्यामुळे लाईट जे म्हणणं आहे लोकांचं, धरणाचं पाणी सोड विदाऊट इन्स्ट्रक्शन कसं काय सोडू शकतो? खाली लोकांना सांगायला जीविताचं मालमत्तेचं इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, पोलीस स्टेशन द्यायला पाहिजे, कलेक्टर द्यायला पाहिजे। आणि फक्त पोलीस स्टेशनला दिलं आणि पोलीस स्टेशनला दिल्यामुळे चिंचोलीचा पोलीस पाटील इकडे त्याला मेसेज आला। पोलिसांचं पण काम आहे रे, खाली लगेच भेट फिरवायचं की असं पाणी सोडलंय, सगळ्यांनी काळजी घ्या। एका तासात एवढं पाणी आलं की पाणी येण्याचं प्रमाण जास्त होतं, स्पीडली पाणी होतं, म्हणजे माल हलवायच्या आधी पाणी एवढं भरणं झालं ना, 6 वर्षात एवढं पाणी बोलण्यापेक्षा नाव दे, मला कळू देत पाणी भरले सगळे माल सगळे टाकले साहेब। अचानक पूर्ण पाणी भरलं, अचानक पूर्ण पाणी म्हणजे भरपूर नुकसान झाले। सगळे मेडिकल म्हणा, साधारण अंदाज एक अंदाजे नाही म्हटलं तरी 80,000 नुकसान झालं असेल ना त्यानंतर। नाही रे, अचूक सांगा अधिकारी कुठे बाबा, जरा आमचं हे त्यांना बोलव, तहसीलदार आणि प्रांत यांचा पंचनामा झाला, पंचनामे बऱ्यापैकी सब झालेले आहे। टोटल यांचं सांगा। बऱ्याच जणांचं साहेब नुकसान झालं, त्यांचं 1.5 लाख रुपये नुकसान झालं आता। ते पुढेच आहे, पुढे ठीक आहे, पंचनामा केलं साहेब, जरा त्वरित दिलात तर बरं होईल। मी कसं तुम्हाला होतं सांगतो, झालं ना, ते नुकसान भेटले नव्हतं नवीन मेडिकल मी सांगतो आता मी ताबडतोब मिळेल माझे सांगतो पप्पू हे बघ, हे लास्ट दुकान घ्या पाठीचं। नमस्कार। पप्पू हे बघ, दादा, आज खारेपाटणमध्ये नुकसानग्रस्त भागाची तुम्ही पाहणी केली, काय सांगा? नुकसान भरपाई झाली हे वास्तव्य आहे सर, त्याचं पंचनामाही झालेला आहे। झालेल्या नुकसानीचं लवकरच भरपाई मिळावी हे मी सरकारला, राज्य सरकारला सांगेन आणि मिळून देईन। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हे पाणी येऊ नये
म्हणून एक तर नदीचा गाळ म्हणजे मे महिन्याच्या अगोदर काढला जावा यासाठी मी ड्रोजरचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या वर्षाच्या अगोदर हा गाळ काढून दिला जाईल म्हणजे पूर येणार नाही. त्यापेक्षा जो प्रश्न आहे की वरून पाणी सोडलं जातं धरणाचं ते कुठलंही इंटिमेशन न देता सूचना न देता पाणी सोडतात तर त्याबद्दल इथे बंधाऱ्याची सूचना आली आहे. एक बंधारा आहे आणि धरणवाल्यांना सांगू की विदाऊट इंटिमेशन तुम्ही असं पाणी सोडत जाऊ नका, लोकांना कळवा, लोकांना सावध होऊ द्या. नशीब इथे की मालाचीच नुकसान झाली, मनुष्यहानी झाली नाही, पण या संबंधीची काळजी घ्यायला सांगेन. आणि म्हणून बंधारा आणि गाळ काढणं हे दोन महत्त्वाचे विषय आहेत आणि ते मी मार्गी बिफोर मान्सून येणाऱ्या मान्सूनच्या अगोदर करेन.